तर अशा तऱ्हेने तुमचा भाऊ घाबरत घाबरत का होईना पहिल्यांदा हायवेवर गिअर बाईक घेऊन आलेला आहे. तिसरा गिअर, चौथा गिअर. आता हे थोडंसं कळलं आहे, मी मीटरकडे बघतो आहे, जशी स्पीड वाढतं तसं गिअर वाढवतो आहे. आणि हात बघा, थोडंसं मला असं झुकावं लागतं ना, इथे पण लाल झाला, असा पॅच आला आहे. तर आपल्या काही रायडर्सकडे ना ब्लू कलरची पण बाईक आहे, तर त्यांचं असं असतं की बाईकला मॅचिंग जॅकेट झालं पाहिजे. तर आता आपण ज्या सॅडल बॅग बघितल्या वायटेराच्या 35 लिटरच्या, तर त्या लावून बघूया. तर हा सॅडल बॅग लावल्यावर असा काहीसा लूक येईल. मोटो कार्बनची आहे, हा यांचाच ब्रँड आहे. इथे मोबाईल वगैरे ठेवू शकतो आपण. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, कशी वाटली आपली पहिली गिअरवाली बाईक? तर आपण घेतलेली आहे TVS रॉनिन टॉप मॉडेल निम्बस ग्रे कलर. आणि ह्याची कॉस्टिंग वगैरे आणि ह्याचे डिटेल्स वगैरे फीचर जे आहेत ना, त्याच्यासाठी मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेनच. तर मला एकंदरीत व्यवस्थित चालवता येत नव्हती. तर सकाळी जेव्हा पार्ट टाईम काम करून यायचो ना, तर रोज 15-20 मिनटं चालवायचो. तर आता मी चौथ्या गिअरपर्यंत 45 to 50ची स्पीड गाठलेली आहे, कारण त्याच्यावर तर आपल्याला चालवायची नाही सध्या. तर आता मी एका ना शॉर्ट राईडला जातो आहे, जे परेल कस्टम आहे राहुलबाई. तर मी जे VR1चं जॅकेट घेतलं होतं ना, ते परेल कस्टममधून घेतलं होतं, टुरिंग जॅकेट. तर तिथे आहे ना काही ऑफर्स चालू आहेत. तर आपल्या सबस्क्रायबरसाठी व्यवस्थित अशी ऑफर डील मला त्याच्याशी डिस्कस करायची आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये, कारण गणपतीमध्ये बरेचशी लोकं आपली जी माझ्या रायडिंग कम्युनिटीशी बिलॉंग करत आहेत, तर ती एक बजेट वाईज विचार करून चालतात. तर त्यांच्यासाठी मला थोडंफार डिस्कशनसाठी जायचं आहे की काय कसं नवीन काय प्रोडक्ट्स वगैरे. त्याच्यानंतर आपल्या रॉनिनसाठी सुद्धा मला टँक बॅग बघायची आहे, त्याच्यानंतर सॅडल बॅग्स बघायचे आहेत, त्याच्यानंतर टॉप बॉक्स बघायचं आहे. टॉप बॉक्सचा तर विचार नाही आहे, टॉप बॉक्स व्यतिरिक्त आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्यासुद्धा तिथे जाऊन बघायच्या आहेत. आणि आपल्या रॉनिनसाठी सुद्धा मी सुंदर असं नाव सुचवा असं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर बऱ्याच जणांनी छान छान अशी नावं सुचवलेली आहेत, तर तीसुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की कोणी कोणी काय काय नावं सुचवलेली आहेत. तर आता तर म्हणजे दोन्ही गाड्या आपण बाजूबाजूलाच पार्क करून ठेवलेल्या. आत्ताच आलो, हिला मागे उभी केली. आता तिला काढून हिला पुढे उभी करायला लागेल, ना तर तिथे कोणतरी गाडी लावेल. तर आपल्याला जास्त बाईकची सवय नाही ना, तर आपला पुढचा पार्ट आहे ना तरी एकदम टच करू नये. चला फर्स्ट. आणि याच्यात काय करायची गरज नाही, हळूहळू क्लच सोडायचं आहे. मला हळूहळू येते, जाव्या जशी येते तशी. शिकाऊ प्लेअर आहे मी, तरी चालवले 2-3 वेळा, आला आहे थोडा अंदाज. आता सेकंड टाकायचा. काय चुकत बिकत असेल तर सांगा मला. क्लच दाबायचा. चले, मला येत नाही. हे असे घाप करून येणार आहेत ना, त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. तिसरा. आणि स्लीपर क्लच आहे, त्याच्यामुळे गिअर शिफ्टिंग स्मूथ आहे. बघा एवढी स्मूथ मी चालवू शकतो आहे. आणि आपला हा व्ह्यू कसा आहे तो सुद्धा सांगा नक्की. आता हे घुसवणारे, फक्त मला डोकं शांत ठेवायचं आहे. ही अशी उचलायची ना, अजून थोडीशी प्रॅक्टिस करायला लागणार आहे. कारण कुठल्या खड्ड्यात जर बसली त्याच्यावरून कशी उचलायची ती अलगद थोडी प्रॅक्टिस करायची. तर चौथ्या गिअरवर चालवतो आहे आपण. पायाचा ब्रेक आहे ते पण मला कधी कधी लक्षात राहत नाही. गिअर डाऊन, सेकंड.
तरी जमते, पण फक्त ते ट्रॅफिकचा सिनसोड आहे. आणि दचके नाही लागत आहे मेन म्हणजे, जे रुस्तमवर लागायचे तसे. त्याच्यात गेअर उतरवायला लागेल. तर ही अशी काहीशी आहे माझी पहिली राईड याच्यावर. आणि हे असे हळूहळू जाताना काळजी घ्यावी लागणार. ही अशी बंद पडते. ती का बंद पडते? कारण पहिल्यावर आपल्याला नेली पाहिजे. बंद पडणारच, कारण प्रॉपर जजमेंट अजून आला नाही आहे ना. समोरच्या ट्रॅफिकमधूनच आपल्याला चालवायला शिकायचे आहे. ती शिकलो म्हणजे हळू आपल्याला येईल. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज, तुमच्यासाठी रॉनिनची पहिली सवारी तुमच्या समोरून जातोय. आशीर्वाद ठेवा. आणि ते विमान उडतंय. क्या बात आहे. वेस्टर्न लाईन कधीही भरलेली असते यार. तुम्ही कधीही जा इथून. तर अशा तऱ्हेने तुमचा भाऊ घाबरत घाबरत का होईना पहिल्यांदा हायवेवर गिअर बाईक घेऊन आलेला आहे. स्लोच जायचं आपल्याला. 4थ्या गिअरमध्ये आम्ही 5वा गिअर का लगेच नाही टाकणार आहे. आणि गाडी एकदम स्मूथ चालते. आणि आपल्याला कटिंग बिटिंग काय मारायची नाही. आपल्याला काहीच जजमेंट नाही येत आहे अजून तरी नाही. तरी हळूच जायचं आपल्याला. आणि जो ह्याचा थंब आहे ना, फायर, बाप लाजवाब. तर देवाच्या कृपेने फक्त ट्रॅफिक नको भेटू दे. चौथा गिअर. आता हे थोडंसं कळलं आहे. मी मीटरकडे बघतो आहे. जशी स्पीड वाढतं तसं गिअर वाढवतो आहे. आणि गिअर शिफ्टिंग खरंच खूप स्मूथ आहे. हॉर्न ओके. आणि जी बोटं म्हणजे बोटाला हँडल करण्यासाठी जी बटणं आहेत ना, तीसुद्धा एकदम व्यवस्थित आहे. इंजिन किल स्विच, त्याच्यानंतर हजार्ड लाईटचा, हॉर्नचं सगळं परफेक्टली म्हणजे दिलेलं आहे. फक्त माझा थोडीशी पोझिशन आहे ना, ही खालच्या बाजूला झुकलेली आहे हँडलच्या दिशेने. तर त्याच्यामुळे ना थोडंसं हे पाम असे दुखायला लागले. बघा हे लाल लाल झालं आहे ना, ते झालं आहे. आता त्यासाठी सोल्युशन म्हणजे थोडंसं हँडल राईज करावं लागेल आपल्याला. पण बघूया असं चालून थोडंसं. तर जास्त दुखायला लागलं तर करावंच लागेल आपल्याला. तर नाही बघा हे दोन्ही लाल झालेत असे. बघा पाम दोन्ही लाल झालेत. मंडळी सीट पण आता कडक वाटायला लागल्या. बोचा दुखायला लागला आहे. आणि हात बघा थोडंसं मला असं झुकावं लागतं ना. इथे पण लाल झाला, असा पॅच आला आहे. हँडग्लोव्ज घातले तरी दुखणार. सवय नाही आपल्याला. बापरे, बोचा तर एक नंबर पेन करायला लागला आहे. असा काहीसा पहिला एक्सपिरियन्स आहे. 2-4 वेळा बंद पडली. सेकंडवरून उचलत होतो त्या. फर्स्टवरून उचलायला पाहिजे. तर थोडं थोडं कळणार. पण माझ्या गोष्टी मलाच शिकायच्यात. त्याच्यामुळे कसं थोडं आपलं नॉलेजसुद्धा वाढेल. चला सिग्नल सुटला. लालबाग पोचलो म्हणजे लालबाग. आता दर रविवारी इकडे मोठ्या गणपत्यांच्या मूर्त्यांचा आगमन सोहळा असतो. कलागंध आर्ट्स, क्या बात आहे. तर आता या लालबागच्या ब्रिजच्या खालून जायचं आपल्याला. तर आता आपण हळूहळू पोचतोय. हा ते बघ इकडे परेल कस्टम. गाडी आडवी लावल्या त्यांनी. तर म्हणजे आपल्या नवीन रॉनिनवर
पहिल्यांदा जेवढी शॉर्ट राईडच आहे, पण माझ्यासाठी तरी ती लॉंग राईड आहे, कारण गिअर टाकत अडकत तुम्ही बघितलं कसं आलो आहे आपण. तर फायनली आपण परेल कस्टमला आलो आहे, परेल कस्टमच्या नवीन शॉपमध्ये लालबागला जे आहे. आणि राहुलबाईची भेट झालेली आहे. आणि मेन म्हणजे राहुलबाई आता उद्या चाललेत लडाखला. हो उद्या चाललेलं क्या बात आहे. म्हणजे आपण जाऊन आलो आहे लडाखला. तुम्ही कधी गेलात ना, ते स्वप्न असं आहे की जावंसंच वाटतं. हां, आणि इथे येण्याचं माझं मेन कारण असं आहे की राहुलबाईंनी सुद्धा आपले व्हिडिओज वगैरे बघितलेत. तर आपल्या ज्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये ज्यांना अपग्रेडेशन करायचं आहे ना, तर त्यासाठी राहुलबाई काहीतरी तुमच्यासाठी खास असे ऑफर्स आपण बाइंडअप करणार आहे. तर त्याच्यासाठीच हे डिस्कशन आहे. आणि आपल्या रॉनिनसाठी आपण टँक बॅग वगैरे आता काय लग्न झाल्यावर कसं आपण हळूहळू हे घ्या ते घ्या तसं घ्या. तर आता आपली सुरुवात झालेली आहे. हळूहळू गाडी रेडी करावी लागेल येणाऱ्या लॉंग राईडसाठी, कारण दिवाळीनंतर आपला विचार आहे. ते आत्ताच सगळं मी रिव्हील नाही करत आहे. तर थँक्यू. तर जे काही ऑफर्स असतील तुम्हाला नवीन गाडीमध्ये खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि हे लालबागचं आपलं नवीन असं शॉप आहे. इथे सगळे हेल्मेट ॲसेसरीज, त्यानंतर टेल बॅग, टँक बॅग, हे जॅकेट सगळेत. आणि आपले इनहाऊस प्रोडक्ट्स पण आहेत ना, म्हणजे जे तुम्ही स्वतःहून बनवता. स्वतः पण बनवतो आम्ही. फोक्सिल कवर्स वगैरे टँक बॅग वगैरे ते आपले इनहाऊस प्रोडक्ट्स आहे. अजूनही चालू आहे आपलं R&D चालू आहे अजून प्रोडक्ट्सवर. आम्ही इनहाऊस प्रोडक्ट्समध्ये पण थोडाफार फोकस करतो. आणि आपल्याकडे इनहाऊसला सोडून म्हणजे साऊथ मुंबईतला आमच्या स्टोअर हे जे आपण एकच स्टोअर आहे साऊथ मुंबईला. त्याच्याकडे रायनॉक्सच्या डीलरशिप आहे, राईज मोटोच्या आहे, व्हाईट एराच्या. म्हणजे साऊथ मुंबईला हे सगळं ब्रँड्स कुणाकडेही नाही आहे. बरोबर. आणि हेल्मेटमध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी आहे. आता आपला ऑल CC रायडर्स आहे, जे पण तुमचा ग्रुप आहे त्यासाठी आपण एक स्पेशल कुपन कोड बनवूया ते लोकांसाठी, स्पेशल डिस्काउंटसाठी. हां, जे आता सध्या म्हणजे कसं जॅकेटमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करतात, तर त्याच्यासाठी आपण एक व्यवस्थित बजेट ठरवलं ना, कारण कसे जास्त हाय फंडेवाले नाहीत आपल्याकडे मिळेल. हां, आपण पहिल्यापासून परेल कस्टमर आहे, पॉकेट फ्रेंडली शो स्टोअर आहे. हां, जे पण आहे आमच्याकडे तुम्हाला प्रोडक्ट भेटणार सगळं पॉकेट फ्रेंडली राहणार आहे. आणि सगळं कामाची वस्तू देईल तुम्हाला. म्हणजे जॅकेट देत आहे, पॅन्ट देत आहे, शूज देत आहे, जे पण देणार आहे तुम्हाला सगळं चांगलं लेवल टू प्रोटेक्शन सोबत येणार आहे. बरोबर. काहीच प्रोडक्ट म्हणजे जे पण प्रोडक्ट आहे ते तुम्हाला म्हणजे याचे पैसे घेणार आणि काही फालतूची गोष्टी काही नाही देणार. जे पण आहे सगळं ऑल लेवल टू सर्टिफाईड येणार आहे. आणि तो फक्त तुमच्या ग्रुपसाठी स्पेशल आपण लोक डेव्हलप करूया किट. चालेल. आणि आता कसं थोडासा गणपतीचा माहोल आहे आणि दादा लडाखला सुद्धा जातात. तर गणपतीमध्ये सगळ्यांचेच खर्च. तर गणपतीवरून आल्यानंतर आपण इथे येऊन परत एकदा तो मी घालून बघेन आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन की कुठले लेवल 2 C प्रोटेक्शन आपले आर्मर्स वगैरे आहेत, त्याच्यानंतर काय क्वालिटी आहे ते सगळं घातल्यानंतर तुम्हाला तो प्रोडक्ट आपण मस्त असा रिव्हील करू. तर दिवाळीच्या आसपास किंवा नवरात्रीच्या आसपास आपण हा मस्त कॉम्बो धमाका सगळ्यांसाठी करून टाकू. जरी तुम्ही ऑल CC रायडर्समध्ये असाल नसाल, कारण आपली फॅमिली आता 250ची झालेली आहे, ती हळूहळू 500-1000 पर्यंत पोचणार आहे. तर आत्ताच ही तयारी आपली झालेली आहे, कारण वन मॅन शो आपण करतो आहे. तर अजून दोघा-चौघांची साथ आपल्याला लाभली तर आपण मोठं काहीसं करू येणाऱ्या काळामध्ये. तर ऑफ कॅमेरा सगळं डिस्कस करतो दादाशी. तर भेटूया दुसऱ्या दुकानामध्ये, तिकडे टेलबॅग वगैरे आपण बघूया. तर आपल्या काही रायडर्सकडे ना ब्लू कलरची पण बाईक आहे. तर त्यांचं असं असतं की बाईकला मॅचिंग जॅकेट झालं पाहिजे. तर एकदम हे मस्त वाटते. म्हणजे याच्याकडे सिल्वर कलर आहे आपल्याकडे, जी तुमची वाईडी घालते तो सिल्वर कलर एकदम भारी वाटतं. म्हणजे ब्लू गाडीला ब्लू एकदम भारी वाटणार आहे. आणि ऑल लेवल 2 आहे, चेस्ट पण लेवल 2 आहे. हां, इथे चेस्ट पण आहे. बरोबर. मोठे आर्मर आहे. आणि हा आर्मर बघू शकता इथपर्यंत आहे, इथून ते इथपर्यंत. नंतर ह्याला शोल्डरला स्लायडर पण दिलं आहे. बरोबर. मस्त आहे. आणि मागे पण मस्त आहे, जाड आहे, ऑल लेवल 2 आहे. तर ही आपल्याला कॉस्ट अंदाजे किती जाऊ शकते? 5चा आकडा आहे. आणि जे काही असेल दादा इथे तुम्हाला व्यवस्थित डिस्काउंट पण करून देईल. जेवढे पण दुसरे आणि कपडा पण जो बोलतो ना आपण हायली D600 तसं मस्त आहे, आवडलं आपल्याला. आणि ते कोणतं, ते पण तेच आहे का ब्लू? नाही, पॉवर पार्ट्स, चेन किट्स ते सगळं तिकडे घालायचं आहे. हां. साईज काय? आणि एक घालताना घड्याळ काढून ठेवायचा, कारण घड्याळ अटकत.
तर हा पण कोरडाचा तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे ब्लू कलरमध्ये बर्गमॅन असेल किंवा ब्लू कलरमध्ये ॲक्सेसवर पण जाईल. स्कूटर रायडर्सना पण हे मस्त बसेल. हां, बजेट फ्रेंडली. 4200 आणि कधी पण आहे ना, हा आर्मर दाबून बघायचा. कधी कधी आर्मर टाईट असतात, कडक असतात, त्याच्यामुळे कधी रॅशेस पण येतात. तर हा एकदम मऊ आहे, एकदम एल्बोनी. फक्त चेस्ट नाही आहे, पण हरकत नाही चेस्ट नाही तरी. जे सुरुवातीचे एंट्री लेवलचे जे रायडर्स आहेत त्यांसाठी बेस्ट आहे. एक आर्मर दाखवतो तुम्हाला कसं असतं. हे बघा, ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं लेवल 2 सेप्टेक करून. थोडं झूम करून हे बघा, सेप्टेक ब्रँड. आणि हे UK मेड असतं सगळं. हां, इंडियामध्ये नाही बनत आहे, बाहेरच्या देशातच बनतं. तर इथे याचं सगळं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. ह्याचं सगळं डिटेल जर तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्ही यूट्यूब करू शकता. प्रत्येक याची तुम्हाला माहिती मिळून जाणार. CE सर्टिफाईड, जे आपण म्हणतो ना CE सर्टिफाईड, तर ह्याच्यावर सगळं प्रिंटेड आहे. आणि सेप्टेक आणि त्याच्यानंतर अजून कोणत्या आहेत, सॅस्टॅक आणि सेप्टेक. आणि माझ्या ज्या मी घेतलं आहे ना स्कॉटचं जे जुनं, त्याच्यामध्ये सॅस्टॅक आहे. असं मिक्स अँड मॅच पण असतं, पण हे लेवल 2चं हे बघा, लेवल 2 लिहिलं आहे ते, लेवल 2चं. टाईप A, टाईप B असं पण असतं. तर हे 2 जॅकेट मी घालून दाखवले आणि ते जॅकेट आहेत भरपूर सारे. तर आता आपल्या रॉनिनसाठी आपल्याला घ्यायचं आहे, जी टाईम बॅगच घ्यायची आहे सध्या, कारण पुढचं जे आहे ते आपल्याला साठवत घ्यायचं आहे. आणि हे सगळं मी तुमच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवतो आहे. आणि जे काही असेल इथे ऑल सेट पूर्ण होऊन जाईल. जे काही डिस्काउंट वगैरे असेल, डायरेक्ट तुम्ही शॉपला या, वेळात वेळ काढून या. आणि सॅटर्डे संडे रश असते, जसं तुम्हाला लवकर जर जमलं तर लवकर या, कारण रशमध्ये कसं असतं ना, आपल्याला ते इंटेन्शन किंवा तसं व्यवस्थित बोलता चालता येत नाही. बरोबर ना? मंडे सोडून कधीच आहे. हां, ओके, मंडेला पण चालेल. वीकडेला आला का अजून बरं पडेल, कारण का वीकडेला गर्दी कमी असते. गर्दी. तर कसं आहे की आपल्या रुस्तमवर पुढे ट्रेकिंग बॅगमध्ये मी सगळं सामान टाकायचो. पुढे पाय ठेवायला जागा होती, पण आता बाईकमध्ये कसं होणार आहे ना, की आपल्याला एवढं सगळं लगेज कॅरी करायला सॅडल बॅग तर पाहिजे. कारण पॅनियर्स 25-30 हजाराचा खर्च आपल्याला आता तरी काय होणार नाही. तर आपल्या बजेटमध्ये, आणि वायटेरा मस्त कंपनी आहे. तर मी विचार करतो ह्या 35 लिटरच्या आहेत, 36 लिटर, आणि वॉटरप्रूफ आहेत. आणि हे मी ऑनलाईनसुद्धा याचे रिव्ह्यूज वगैरे चेक केले, सगळं बेस्ट आहे. आणि 35चं 40 लिटरसुद्धा होतं. हे बघ इथे दाखवा. तर हा वॉटरप्रूफ कपडा आहे. हा निघतो सुद्धा इथे, नवीन आहे त्याच्याने. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 2 दिवसाचं, म्हणजे जर तुम्ही कपल असाल तर एक तुमचे 3-4 दिवसाचे कपडे आणि तुमच्या पार्टनरचे 3-4 दिवसाचे कपडे. त्याच्यानंतर बंद करताना असं वळवून हे करून हे केलं, असं बंद करू शकता. त्यानंतर इथे एक चेन आहे, इथे एक बॉटल वगैरे ठेवायला आहे. त्याच्यानंतर इथे रेन कवर वगैरे तुमचं आहे. रेन कवरसुद्धा येतं याचं, वायटेराचं. आणि वायटेरा दुसरी कंपनी घेण्यापेक्षा आपण ब्रँडमध्येच इन्व्हेस्ट करू. आणि ते लिहिले लेह, तर आपल्याला परत जावं लागणार आहे लेह लडाखला. हे अशा प्रकारे येईल. आणि आपण आपल्या गाडीवर लावून बघूया कसा काय लूक येतो त्याचा. तोपर्यंत चहा घेऊया. चहावाले मामा आले. तर आता आपण ज्या सॅडल बॅग बघितल्या वायटेराच्या 35 लिटरच्या, तर त्या लावून बघूया. तर हा सॅडल बॅग लावल्यावर असा काहीसा लूक येईल. सॅडल स्टे नाही आहे ॲक्च्युली, सॅडल बॅगच्या आधी सॅडल स्टे लावला पाहिजे. त्या बॅग आहे ना अशा बदकासारख्या हालत राहणार अशा, कारण स्टे कसा एकदम त्याला स्टर्डी ठेवेल. तर ह्याची ऑनलाईन प्राईज आहे 5,500 रुपये. जर इथे आला तर तुम्हाला 1,000 रुपये आणखी डिस्काउंट मिळेल, 4,500 रुपयामध्ये मिळेल. तर नितीनसुद्धा सॅडल बॅगच बघायला आला. तुझी पण गाडी घे ना, आपण लावून बघूया ना जस्ट काय लूक येतो आहे तुझ्या गाडीवर पण. तर माझ्या गाडीला हे पण आहे. हां बरोबर. पण हे जरा ओपन करावं लागेल. ओपन करावं लागेल, ते आहे. हे लूज टाईट करून आपण व्यवस्थित ठेवू शकतो. सेटिंग आपण करू शकतो ना आपल्या हाताने. आता ही सोडलीस ना तू तरी प्रॉपर बसेल याच्यावर. बसासाठीच घेतले मी, हां. हे बसासाठीच लावले. मग ती हलणार नाही. बरोबर, खाली सपोर्ट पण लागेल ना, म्हणजे लटकून नाही राहणार. समजलं काय? बरोबर बसेल. तर चला बघूया, व्यवस्थित डील फायनल करून हे सुद्धा घेऊन जाऊया.
मेन कसं सॅडल स्टे लावला मेन सॅडल बॅग लावल्यानंतर तुमचा जो पार्टनर आहे ना, पार्टनर बसून त्याचे पायसुद्धा व्यवस्थित तिथे बसले गेले पाहिजे, तर तुमच्या पिलियन रायडरला मजा येईल. तर आता आपण परेल कस्टमचा आहे ना, जो आधीचा सुरुवातीपासून जो त्यांचा शॉप होता तिकडे आलो आहे. तर इथेच जे आपण VR1चं जॅकेट घेतलेलं, पण आता काय केलं आहे, जॅकेटचा पार्ट वेगळा केला आहे. ते लालबागच्या ठिकाणी त्यांनी सगळं जॅकेट आणि बाकी ॲसेसरी इथे सगळं आहे ना, आपलं मोबाईल होल्डर असेल किंवा हेडलाईट असेल किंवा फॉग लॅम्प असतील आणि बाकी सगळे ॲसेसरीज तुम्हाला इथे भेटून जातील. आणि आता इथे ना, तर आता मी टँक बॅग बघतोय. टँक बॅग जास्त मोठी पण नाही पाहिजे, जास्त छोटी पण नाही पाहिजे. तर ही किती लिटरची पडेल आपल्याला? 15 लिटर कॅपॅसिटी आहे आणि 3 लिटर याला एक्सपांडर्स एक्सटेन्शन्स दिले आहे खाली आणि मटेरियल पूर्ण वॉटर रेजिस्टंट आहे आणि याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे वॉटरप्रूफ कवर, ते कवर करायला. ओके, म्हणजे बेसिक मला यूज काय करायचं आहे की शॉर्ट राईडला कधी गेलो तर आपला ड्रोन वगैरे राहायला पाहिजे, कारण सध्या तरी टॉप बॉक्स नाही लावत आहे जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हँडलिंग बाईकची जमत नाही. कारण माहिती आहे आपण नवीनच रायडर आहे, आत्ता स्कूटरवरून गिअर बाईकवर आलो आहे. तर कसं जास्त लोड पण नाही, फक्त आपण सॅडल स्टे आणि सॅडल बॅग ह्याच्यात इन्व्हेस्ट करू, कारण मागे वॉबलिंग वगैरे. तर आता बघूया, हा पण एक फायनल करूया मोटो कार्बनचा आणि 18 लिटरपर्यंत एक्सपांडेबल आहे. आणि हा इथे भाऊ काय काय शोधतोय, काय भेटलं का नाही तुला? काय भेटलं रे, हे आपलं टॉप बॉक्स ते असतं ना, हां बुश, बरोबर. ते जुनेवाले खराब झाले ते, मग मोटो कार्बनची आहे, हा यांचाच ब्रँड आहे. इथे मोबाईल वगैरे ठेवू शकतो आपण. ह्याचा असा आतमधला स्पेस आहे, हे स्ट्रॅप्स आहेत, त्याच्यानंतर मॅग्नेटिक आहे, 1, 2 आणि 3 ठिकाणी मॅग्नेट आहे. आणि इथे तुम्ही खांद्याला लावून स्कूल बॅगसारखी सुद्धा नेऊ शकता. तरी छोटी इनप आहे, म्हणजे पॉवर बँक पण आहे सिंगलवाला. आणि मेन म्हणजे साईड पॉकेट मला पाहिजे होते. साईडमध्ये काय आपला चार्जिंग केबल्स असतील किंवा आणखी काय असेल छोटा, हां गॉगल वगैरे साईडला आपण ठेवू शकतो. तर ही एक फायनल करू आपण. हाय हा क्या बात आहे, क्या बात आहे. लडाखचा जवळजवळ मस्त होता व्हिडिओ आणि बरं वाटलं लडाखवर क्या बात, क्या मराठी माणूस लडाख मध्ये जाऊन चांगले व्हिडिओ बनवले. खूप छान वाटलं. तुमच्या लालबाग मध्ये आम्ही आलोय आणि लालबाग म्हणजे लालबाग म्हणजे मिलिंद भाऊचा बालेकिल्ला आहे. तर आपण परेल कस्टमला आलो होतो, तर तेवढा त्यांनी हाक मारली, तर मस्त अशी आजची ग्रेट भेट झाली अशी म्हणावी लागेल. आणि मला खरंच तुझं ना कौतुक वाटतं जे लडाख मध्ये जे व्हिडिओ केले ना, आणि तुझा अयोध्या दौरा पण बाईक वरनं अयोध्या दौरा करणं, आणि आपला मराठी माणूस आहे, मुलगा आहे, आणि माझ्या चॅनलचं नाव जरा अटके आहे. जरा अटकेवरती मी याने सांगितलं कोकण संस्कृती आणि आपल्या जे सांस्कृतिक परंपरा आहे, बरोबर, हटके अशा सांस्कृतिक परंपरा माझ्या व्हिडिओवर असतात. आणि याचं नितीनचं तर काय सांगायलाच नको. नितीनचे व्हिडिओ तर मी बघत असतो आणि त्याचे ते दौरे बघत असतो. आणि आपल्या YT ग्रुपच्या जे अध्यक्षांना आपल्या गाडीचं रिव्हील करूया. ही आपली नवीन गाडी, अभिनंदन. तर आपली गाडी पण बघा, आत्ताच म्हणजे 3 दिवस झाले घेऊन. वा स्कूटीवर बाईकवर आलेलं, बाईकवर. वा चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. तर आता कुठची परत नेक्स्ट ट्रिप? आता थोडेसे सरप्राईजेस आहेत, त्याचीच आम्ही खरेदी करतोय. हे परेल कस्टम सुद्धा आपल्या एक भाऊबंधूपैकी एकाच आहे, तर तिथून आपण काही आता गोष्टी घेतलेल्या आहेत पुढील आपल्या राईडसाठी. तर कशी वाटली? एकदम खरंच चांगलं आहे. पहिला दौरा तर आपला कोकणात आहे. क्या बात आहे. विदाउट एनी क्वेश्चन पहिला दौरा कोकणात. आणि तुझ्या कोकणातला दौरा एकदमच बघण्यासारखा असेलच. बघू आपण. तर खरंच भेटून खूप छान वाटलं. आणि तुमच्या सुद्धा आता येणाऱ्या गणपतीचे आगमन जे तुम्ही व्हिडिओ बनवतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. खरंच अभिनंदन आहे आणि खरंच चांगली आहे. एकदा आणि कोकणचा दौरा मला आतुरता लागली तुझा बघायची. नक्कीच. तर रॉनिनच्या पहिल्या लॉंग राईडची मोठी खरेदी झाली आहे. तर आपण घेतलेल्या आहेत सॅडल बॅग वायटेरा लेह करून आहे. 72 लिटर आहे, 35 आणि दोन्ही वॉटरप्रूफ आहे. तर मी सुद्धा घेतले आहे आणि नितीनने सुद्धा घेतले. नितीन दोघांनी एकत्र घेतलेलं आहे. हां, तर मस्त असं 2 नितीन. तर मस्त असं डिस्काउंट सुद्धा भेटलं आहे. तर चला, थँक्यू सो मच राहुल बाय. 2 hours later. तर आत्ताच मी परेल कस्टमवरून आलो आहे आणि म्हटलं व्हिडिओ एंड करण्यापूर्वी हे तुम्हाला दाखवावं. तर हे पेटी पॅक आहे, म्हणजे फुल सील पॅक आहे.
तिथे जी आपण बॅग लावून बघितलेली होती ना, तर तिथे ओपन कॅटेगरीतली होती. तर हा मस्त पेटी पॅक असा माल आपल्याकडे आलेला आहे आणि क्या बात आहे, व्हाईट एरियाचा आहे. तर हा मस्त अनबॉक्सिंग करूया. तर चला 1 2 3. ओहो क्या बात आहे. ओय ओय ओय. तर आपल्या नवीन अशा कोऱ्या करकरीत बॅग्स आणि जो सुगंध असतो ना, कोणत्याही नवीन अशा वस्तूचा गारमेंटचा जो सुगंध आहे ना, तो वेगळाच असतो. तर हे त्यातल्या आतमधल्या 2 पॅडिंग आहेत आणि ह्या अशा बॅग्स आहेत. क्या बात आहे. आणि याच्यासोबत रेन कवरसुद्धा इथे आहे. तर 2 रेन कवर्स आणि या 2 बॅग्स. तर हे असं काहीसं प्रोडक्ट आहे वायटेरा लेह करून. तर इथे लिहिलेलं आहे लेह आणि माझ्या डोक्यामध्ये हेच होतं वायटेरा लेह. टोटल 70 लिटर आहे, 35 लिटरच्या बॅग आहेत आणि मस्त अशी एकदम क्वालिटी यायची. तर खूप उत्सुक आहे या बॅगा घेऊन आपली कोणती राईड लवकरात लवकर लागेल. तर तुम्ही आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा. त्याच्यानंतरच कळेल की या बॅगा घेऊन मी कुठे जाणार आहे. तर या बॅगा तुम्हाला कशा वाटल्या नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर या आहेत वायटेराच्या 70 लिटरच्या सॅडल बॅग. तर या सॅडल बॅगसाठी सॅडल स्टेसुद्धा आपल्याला लावायचा आहे. तो कुठून कसा काय लावणार आहे त्याचासुद्धा व्यवस्थित असा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर आता या व्हिडिओमधून घेतो आहे तुमचा राम राम. तर मी फायनली एक्सायटेड आहे. आता या बॅगा बघून ना असं वाटतं लगेच कपडे भरून मस्त लाँग राईडला जाऊया. तर तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे उत्सुक असाल तर आपल्या भावाला सपोर्ट नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला अशा काहीशा रायडिंग ॲसेसरीजमध्ये डिस्काउंट हवं असेल, चांगल्या व्यवस्थित दरात हवं असेल तर परेल कस्टमला नक्की व्हिजिट करा. तिकडे हेल्मेट, जॅकेट, शूजपासून तुमच्या गाडीच्या ॲसेसरीजपासून, हेडलाईटपासून, फॉगलॅम्पपासून सगळं काही एकाच स्टॉपवर मिळेल. तर चला डँग मी चाललो फिरायला.